काय म्हणले? आवरलंय का तुझं? का हो? आजच्या दिवस राहणार चलत्या बाया लावल्या 10 त्यांच्या मागं बसनीस तर मी आणि रानात काय झालं? का ते काळी पडशील काय का महाराणीस? आपल्याला नाही जमणार तसलं रानात बिना जायला. आणि येत नसते म्हणजे ते 10 एकर काय गावाचं आहे काय? हा काय गावाचं आहे का? म्हणजे माझ्या बापाने मला एवढं मोठं कॉलेज शिकवलंय, चांगलं लग्नाला चांगला मोठा खर्च केला, ते काय असं रानात काम करायला होय? मला नाही जमायचं, जावा तुमचं तुम्हीच. अरे लग्न जमिवताना तर लय म्हणला होता तुझा बाप जमीन आहे का न हे आहे का न ते आहे का न. माझ्याकडे बघून नाही दिलं तुला, शेतीकडे बघून दिलंय. हो म्हणून का मी काय शेतीत काम करायचं का? बापा बोलले कसं लगेच राख येतोय नाकावर. हा मग माझ्या बापावर जायचं नाही, काय असेल ते मला बोलायचं. मग तुलाच बोलतोय ना, मग रानात जायचंय उरक लवकर. रानात जायला मला जमणार नाही, ऊन लागतंय रानात, समजलं ना? तुला मी तिथे नाही काय आणत. नांगराला नाही झोपायचं, नुसतं बसायचंय बायान माग. रानातलं काम करायला लग्न केलंय का मी? ए उरक लवकर, तुला काय तिथे नेऊन नांगराला नाही झोपीत, त्या बायात नुसतं त्यांच्या माग बस. रानातलं काम करायला लग्न केलंय का मी तुमच्यासोबत? लग्नाच्या आधीच सांगायचं ना मग की रानात काम करायला लागेल म्हणून. चांगल्या मोठ्या मोठ्या जागा येत होत्या मला. अशा कुठल्या मागण्या येत होत्या? टाटा बिर्ला अंबानीच्या घरातल्या मागण्या येत होत्या काय तुला? हा ते कुणाच्या बी घरातल्या येऊ द्या, पण तुमच्यापेक्षा चांगल्याच येत होत्या. ए येऊन दे बाबा कुणाच्या बी, ते उरक चल लवकर रानात. हा, तुमचं बरं आहे. म्हणजे लग्न व्हायच्या आधी म्हणले होते का रानात जायचंय तुला, रानातलं काम करावं लागेल म्हणून? नाही जमत मला रानातलं काम. तुझा बाप म्हणला होता की सगळं काम करेन माझी पोरगी म्हणून, आता काय होतंय? कधी कधी म्हणले होते? रानात मी माझ्या बापाच्या घरी रानात काम नाही केलं, इथं काय म्हणून करीन? तू काय मग नुसती मेकअप करून टीव्ही पुढे बसायला आहे काय? म्हणजे तुझा बाप तर म्हणला होता पोराला नोकरी नसली तरी चालत पण 10 एकर शेती पाहिजे. हा हा? मग मग काय मग उरक लवकर. काय 10 एकर शेती तुमच्याकडे शेती बघून दिली म्हणून काय मी काय शेतात काम करायचं का? मग कुठं काम करायचं? नटून बसते की नसते टीव्ही पुढं? काय बी करेन मी माझी. त्या मोबाईल मध्ये काय आहे बरं सारखं? हाय माझे काम असतात मोबाईल मध्ये. त्याने एक नको नको केलंय, फोनवर फोन. आईचा झाला की बहिणीचा, बहिणीचा झाला की लगेच भावाचा, आणि भाऊ तुमच्या झाला की वाणी तर लगेच नाही ना मैत्रीण. कुणाला बी बोलत बसत, घरातल्याच माणसांना बोलते. आता मला कामधंदाच नाही, मी तेवढ्यावरच आहे तुझ्या वणी. हा लगेच ना कुठं पण फिरू. काय रे ते सारखं फोन मध्ये बोटा घालीत असते. त्याने तर नको नको केलंय. बहिणीचा झाला की भावाचा फोन, भावाचा झाला की आईचा फोन, इकडून तिकडून त्यांनी ठेवलं की मैत्रिणीचा फोन. बंद पडायचं ते एखाद दिवशी. आता फोनचं काय मधीच, घरच्यांशीच बोलते सुधरून ना. येतंय का ते काम मग? सोडून देते काम. दुसऱ्याशी कुणाशी बोलत असल्यासारखं करायला लागले जसं काय लगेच. मग ती कमी वापरावा, ती रानातलं बघावं थोडं. मी आता घरचं काम करून बसले ना घेऊन. घे बाबा ते संग, पण तिथं माग बसून तरी घाल की त्यात बोट. नाही जमणार मला. रानात पाऊल ठेवलास का कावा? आले नव्हते काय तिकडे एकदा वरच्या रानात जांभळं खायला? हा तू तेवढंच कामाची, जांभळं खायचे, बोरं खायचे, नुसते दांड्याने आणली पाहिजे. काय चाललंय ग? काय नाही ते बघा की काय म्हणतात. सांग जरा सांग, बाया लावल्यात रानात, हं. तिला चल म्हणलं नुसतं माग बसते, हाव करतंय नको म्हणते. का जाय ना ग? मला नाही येत रानातलं काम. नुसतं बसा याय ना काय तुला रानात? येतं तरी काय? ऊन किती आहे आज. मग काय होतंय उन्हाने? नाही झाडाखाली बसावा. काळी पडन ना महाराणी. मग काळी पडत आई बापाची तर थांबायचं काय गरज होती का इकडे उलागाली करायची एवढी? आई बापाचं कौतिक बघावं का तुमचं कौतिक बघावं काय बाय आताच्या कार्ट्या? नुसतं नटायला लागत काय? आताच्या ना पुरींचं अवघड आणि पुरींच्या बापाचं बी अवघड. काय कळतच नाही. नवाल परी येली काय खांद्या वासरू जत्राला जाई. काय होतं का उली तिली रानात कामं केले तर? हा तुम्हाला नुसतं आताच्या पुरीला नाव ठेवायला पाहिजे. आताच्या पुरी अशा आणि आताच्या पुरी तशा. मग नुसतं टीव्ही मोर आणि फोन आणि मेकअप करायचा. आशान तसंच नाही तर काय. तुला का आपल्या रानातल्या 4 कोपरा माहित? तुम्हाला आताच म्हणलं ना मी, नव्हते का आले महाग तिकडं वर जांभळं खायला? बघ कशी एकदा बोलते. गेली तरी 6 महिने सांगा आणि परत आता कोणी जायचं वर करायच्या माग? मला नाही येत आता, ऊन किती झाले, मला रानातलं काय माहितच अगं नाही. नुसतं गाडी बसून जा, छत्री खाली बस, झाडा खाली बस, पण जाते तोवर. मला नाही जमत. मी माझ्या बापाच्या घरी कधी गेले नाही आणि मी काही इथं रानात काम करायला आले काय? आणि बापाला आधी लागत होती इष्टिकच पाहिजे म्हणायचं. शेती हा? 10 एकर शेती पाहिजे. कशाला का 10 एकर मग? अगं ते सांगतोय ते वाईट नाही सांगत, तुमच्या फायद्याच सांगतोय. काय झालं ऐकाय तुला त्याचं? तिला काय सांगून उपयोग आहे?
त्यांना नुसतं टी व्ही मोबाईल मेकअप, आईचा झाला की बहिणीचा फोन, बहिणीचा झाला की भावाचा फोन, भावाने ठेवला की आलाच मैत्रिणीचा फोन, सारखं त्यांना तीच लागत आहे. करेन की मी वेळ आल्यावर, मी काय नाही म्हणते का. अगं अहो, पण करायची ती काय जरा मापात घ्यावा, शेतीवाडी बघावा. आमचं किती दिवस उरला तर आमच्या मागं तुम्ही कसं करायचं आता असं? किती दिवस टिकतात आणि कसं करतात? कळत हा? तिला तेवढं. तिला जसं करायचं असेल तसं करीन बाबा. जाऊ दे माझ्या मागं ना, फक्त ऐकू नका, करून खा बाबा. आपण किती आता दिवस टिकिता कुणा ठेव, पण टिकवा. टिकवलंच पाहिजे माझ्या मागं तर नेतात. नसन तिला रानात येतं जावाई तवा येईन. चल आपलं रानात उठ बाबा राहुल, तिच्या मनाने होऊ दे. यार येशील का नाही उरकून? चट येईल होऊ दे तिच्या मनावर पाहिजे. ही अवघड आहे असल्या पोरींचं. तुला तर लय शिटीतली पोरगी पाहिजे होती, बुरी गुंटी. मी रानात जाते काम कराय, बस तिकडं. माझ्या बापाने काय रानात काम करायला नाही मला लग्न लावून दिलं. बरं ह्यांना मोबाईल दिसतोय घेतलेला आणि घरातलं काम केलेलं नाही दिसत ह्यांना. काय कळतंय असल्यांना? तुला तर लय शहरातली बायको पाहिजे होती. जाऊ दे बाबा, हो. काय नशिबाला असेल तुझ्या तसं बघ. मी करते रानातलं काम. अयो, माझ्या नवऱ्याच्या बायकोचा टाइम झाला. चला ह्यांच्या कुठं नादी लागता.